नमस्कार अमृता, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपला विषय आहे ना, तो खूप महिलांच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे स्त्रीनं जात्या सुंदर दिसते, पण थोडंसं मेकअप केला तर आपण जास्त प्रेझेंटेबल दिसतो नाही का, थोडासा कॉन्फिडन्स पण बरोबर वाढतो, छान वाटतं स्वतःला असतं. तर अशा कुठल्या 3 मेकअप टिप्स आहेत की तू देशील की ते केल्याच पाहिजेत घराबाहेर पडताना? येस. मेकअप टिप म्हणजे कसं असतं की सगळ्यात आधी येतं सनस्क्रीन यूज करणं. कारण की आता तुम्हाला पण माहिती आहे बाहेर उन्हाळा इतका वाढला आहे आणि उन्हात गेल्यानंतर कुठेतरी ना स्त्रियांची स्किन डॅमेज होत असते. त्यामुळे गुड क्वालिटीचं सनस्क्रीन यूज करणं हे तर तुम्ही मॅन्डेटरी आहे. आणि आता इतके छान सनस्क्रीन आले आहेत ना, ते मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीनसुद्धा असतात. त्यावर तुम्ही एक खूप छान असा बेसिक मेकअप करून, म्हणजे ज्यावेळी आता कसं असतं आपण रॉ फेस घेऊन जेव्हा बाहेर पडतो त्यावेळी आपण इतके प्रेझेंटेबल आणि उठून दिसत नाही. पण जर तुम्ही खूप छान पद्धतीने ॲटलिस्ट एखादं छानसं कन्सिलर, म्हणजे तुमचे डार्क सर्कल हाईड्स होत आहेत किंवा तुमचे काही पिंपलचे डाग आहेत ते हाईड होत आहेत, हे कन्सिलर एक कॅरी करावं लागेल. सुंदर अशी लूज पावडर जेणेकरून तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली ती असेल. आणि एक छान लिपस्टिक, लायनर एवढं तरी तुम्ही कळताय, किंवा लायनर ज्यांना आवडत नाही आहे त्यांनी अगदी छान असं काजळसुद्धा लावतायत तरीही एखादी स्त्री खूप सुंदर अशी दिसू शकते. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रियांनी जर तुमचा, हे बघा स्त्रिया तशाही खूप सुंदरच असतात नॅचरलीसुद्धा, पण जर त्यांनी थोडंसं स्वतःचे फीचर्स एनहान्स केले तर त्या अजूनही सुंदर दिसतील असं मला वाटतं. अशा कुठल्या 3 चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजेत आणि तुला नेहमी दिसतात तुझ्या एकंदर तुझ्याकडे ज्या स्टुडंट्स येतात किंवा कोण येतात त्यांच्यामध्ये? चुका म्हणजे आत्ता कसं होतं माहिती आहे, म्हणजे बायका असो किंवा मुली असो, इतक्या फॅमिलीच्या गोष्टींमध्ये किंवा ऑफिसमध्ये एवढं धाकधुकीचं जीवन झालं आहे आणि खूप बिझी असतात. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या मुली पण म्हणतात, मॅम आम्हाला वेळ नसतो, मग आम्ही कसं करणार, आणि ट्रेनचा प्रवास असतो, हे असतो. पण मला असं वाटतं की नाही, तुम्हाला जर प्रेझेंटेबल दिसायचं आहे, तुम्हाला 4 लोकांमध्ये थोडंसं असं वाटतं आहे की तुमचा कॉन्फिडन्स छान एन्हान्स व्हावा आणि 4 लोकांमध्ये तुम्ही थोडेसे उठून दिसावे, तर अगदी रॉ फेस घेऊन, म्हणजे अगदी फक्त मॉइश्चरायझर लावून, नुसती साधी पावडर लावून घरातून निघण्यापेक्षा मला असं वाटतं एखादा साजेशीर असा नॉर्मल सेल्फ मेकअप करून जर तुम्ही बाहेर पडलात तर अजून सुंदर दिसाल. आणि हो, आत्ताच्या लाईफमध्ये तुम्हाला प्रेझेंटेबल दिसणं तेवढंच गरजेचं आहे. ऑफकोर्स तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला सगळ्यांपेक्षा सुंदर दाखवणार आहेच, पण ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला असं वाटतं जर त्यामध्ये तुमच्या सौंदर्याची सुद्धा भर पडली ना तर तुम्ही अजूनच छान दिसाल. सो एक चूक म्हणजे त्यांना स्वतःसाठी वेळ नसतो, वेळ नसतो, म्हणून त्यांनी नुसतीच काही पावडर लावून बाहेर येस, पडतात. आणखीन बरोबर. काय चुका होतात? आणखीन ही चूक होते ना, करताना काय चुका होतात? करताना मेन तर काय असतं माहिती आहे, त्यांना ना स्वतःचा स्किन टोन ओळखता येत नाही, स्वतःचा अंडरटोन एक्झॅक्टली काय आहे. त्या जातात मॉलमध्ये आणि बघतात की इथे इथे लावून फाउंडेशन असं चेक करतात की मर्ज होतं आहे की नाही, कधी कधी चुकीचा शेड घेऊन येतात. तर या बाबतीत मला फक्त सांगायचं आहे की एक लक्षात ठेवा, आज प्रत्येक स्त्री इतकी सुंदर आहे आणि तिचे फीचर्स देवाने दिलेत आपल्याला. बघा, देवानी सुंदर आयब्रोज, डोळे, नाक, लिप्स दिलेले आहेत. हे 4च फीचर्स असे आहेत ना, त्याच्यावर थोडासा तुम्ही वेळ द्याल आणि ते एन्हान्स कराल ना तर तुम्ही इतक्या सुंदर दिसाल. कारण की देवानी हे सौंदर्य फक्त, मला असं वाटतं, स्त्रीला सगळ्यात जास्त दिलं आहे आणि ते सौंदर्य आहे ना तुम्हाला फक्त एन्हान्स करता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेव्हा मेकअप विकत घ्यायला जाता त्यावेळी ना आयब्रो डिफायनिंग करताना एखादा लाईटर ब्राऊन कलर, ज्यांनी आयब्रोज तुमचे खूप नॅचरल दिसतील. त्यानंतर एखादं छान असं आयलायनर, त्यांनी डोळे सुंदर दिसतील. अगदी आयलायनरची सवय नसेल तर काजळ लावा, त्याच्यावर छान असा मस्कारा लावा. मस्काराने कसं होतं की तुमच्या पापण्या सुंदर दिसतात, डोळे छान रेखीव दिसतात. आणि हो, लिपस्टिकमध्ये तर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्याकडे मस्ट असली पाहिजे एक लाईट ब्राऊन कलरची लिप पेन्सिल, जेणेकरून तुम्ही लिप्सचा जो शेप आहे, तुम्हाला तर माहिती आहे काय काय मुलींचा शेप अगदीच छोटा असतो लिप्सचा, काय कायांचा खूप ब्रॉड असतो. अशा वेळी थोडंसं लिप लाईन करून एक छान अशी न्यूड लिपस्टिक किंवा सर्टन लिपस्टिक पण तुम्ही वेअर करताय ना, तरीही एक क्विक असा हा जो सेल्फ मेकअप आहे तो मला असं वाटतं की प्रत्येकीने जर केला तर त्या अजून सुद्धा छान दिसतील आणि त्यांचा कॉन्फिडन्स अजून सुद्धा खूप जास्त वर जाईल, मला असं वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.